वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? हू स्वॉर्न इन ॲज अ न्यू चीफ मिनिस्टर ऑफ झारखंड? उत्तर आहे चंपई सोरेन. द आन्सर इज चंपई सोरेन. चंपई सोरेन यांनी झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. झारखंडचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. झारखंडचं जे फॉर्मेशन आहे, झारखंडची स्थापना ही 2006 साली झाली. जस्टिस रंजना प्रकाश देसाई कमिटी इज असोसिएटेड विथ विच सब्जेक्ट? न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई समिती ही महत्त्वाच्या 2 विषयांशी संबंधित आहे. जस्टिस रंजना प्रकाश देसाई कमिटी इज असोसिएटेड विथ 2 important subjects. The first subject is Delimitation Commission on Jammu Kashmir and the second subject is Uniform Civil Code Committee, Uttarakhand. न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई समिती 2 विषयांशी संबंधित आहे. पहिला विषय आहे डिलिमिटेशन कमिशन ऑन जम्मू आणि काश्मीर, म्हणजे जम्मू आणि काश्मीर या राज्याचे मतदारसंघ पुनर्रचना. तर ही मतदारसंघ पुनर्रचना समिती जी स्थापन झाली होती ती 6 मार्च 2020ला स्थापन झाली. या मतदारसंघ पुनर्रचना समितीने आपला रिपोर्ट सबमिट केला 5 मे 2022 या रोजी. त्यानंतर दुसरी समिती आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड कमिटी उत्तराखंड, समान नागरी कायदा समिती उत्तराखंड. या समितीची स्थापना 27 मे 2022ला झाली आणि काल म्हणजे 2 फेब्रुवारी 2024ला युनिफॉर्म सिव्हिल कोड कमिटी म्हणजे समान नागरी कायदा समिती उत्तराखंड यांनी आपला रिपोर्ट सबमिट केला आहे. या दोन्ही समित्यांमध्ये न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई या चेअरमन होत्या, हेड होत्या. व्हॉट इज ब्लॅक थ्रिप्स असोसिएटेड विथ चिली? मिरचीशी संबंधित असलेला ब्लॅक थ्रिप्स हे काय आहे? तर मिरचीशी संबंधित असलेलं ब्लॅक थ्रिप्स हे कीड आहे, पेस्ट आहे. ब्लॅक थ्रिप्स इज अ पेस्ट or insect associated with chili. Invasive black thrips or thrips Parvicipinus carni, a polyphagous invasive pest infesting chili, papaya, eggplant that is brinjal and pepper, was found for the first time feeding on papaya in 2015 in Karnataka. हे ब्लॅक थ्रिप्स हे जी कीड आहे ती सर्वात पहिल्यांदा 2015मध्ये कर्नाटक राज्यात पपईवर आढळून आली. ब्लॅक थ्रिप्स नावाची कीड आपल्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्नाटक राज्यामध्ये पपई या फळावर आढळून आली होती. त्यानंतर ही जी कीड आहे, पेस्ट आहे, ही पपई, मिरची, वांगे आणि पिपर ज्याला म्हणतो आपण, काळी मिरी यावर सुद्धा आढळून येते. हु वॉन दिलीप सरदेसाई अवॉर्ड हायेस्ट रन गेटर इन ODIs फॉर सीझन 2022-23? दिलीप सरदेसाई पुरस्कार एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला वर्ष 2022-23 या हंगामासाठी कोणी जिंकला आहे? द आन्सर इज जेमिमा रोड्रिग्स. उत्तर आहे जेमिमा रोड्रिग्स. जेमिमा रोड्रिग्स यांनी दिलीप सरदेसाई पुरस्कार एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला वर्ष 2022-23 या हंगामासाठी जिंकला आहे. जेमिमा रोड्रिग्स वॉन दिलीप सरदेसाई अवॉर्ड हायेस्ट रन गेटर इन ODIs फॉर सीझन 2022-23. 23 जानेवारी 2024 रोजी हैदराबाद येथे BCCIचा नमन नावाचा सोहळा पार पडला. या नमन नावाच्या सोहळ्यामध्ये पुरस्कार वितरण करण्यात आले.
गेल्या 4 वर्षापासून पुरस्कार वितरित केले नव्हते. 2019 नंतर म्हणजे गेल्या 4 वर्षात पहिल्यांदाच BCCIने हा सोहळा घेतला आणि गेल्या 4 वर्षातील पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कारामध्ये जेमिमा रोड्रिग्स यांना वर्ष 2022-23 या सालासाठी दिलीप सरदेसाई पुरस्कार, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला वर्ष 2022-23 या हंगामासाठी मिळाला आहे. आता आपण बघूया 2019-20, 20-21, 21-22 आणि 22-23चे महिला हायेस्ट रन गेटर इन ODI. तर पूनम राऊत यांना 2019-20 साठी हा पुरस्कार मिळाला. मिथाली राज 2020-21, हरमनप्रीत कौर 2021-22 आणि जेमिमा रोड्रिग्स यांना 2022-23. आज इथेच थांबूया. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.